नमस्कार. मी प्रीतम पांढरे. एक म्हण आहे बघा आपल्या मराठीत किंवा महाराष्ट्रात चालती. जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. तर ही म्हण जे आहे, हे कुणाला लागू पडते ते तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तरीही सांगतो, तो राष्ट्रवादीतला एक आमदार आहे. मुंबईतनं निवडून येतो. तो तुमच्या लक्षात आलं असेल. तरी पण मी नाव पण सांगतो, जितुद्दीन आव्हाड. कारण त्याला असं म्हणायचंच कारण की तो राजकारणच त्या टाईपचं करतो. एका धर्माला धरतो आणि त्याप्रमाणे तो राजकारण करत राहतो. तर आज बोलायचं कारण असं, सकाळी एक मी व्हिडिओ बघितला TV9 वर. हा जितुद्दीन घोड्यावर बसला होता. घोड्यावर का बसला? तर नरेंद्र मोदीने परवा दिवशी एक आंध्र प्रदेशमध्ये भाषण केलं होतं किंवा एक लोकांना संबोधित केलं होतं. त्यावेळेस त्यांनी देशावर किंवा जगावरच पूर्ण परिस्थिती आली सध्या की देशावर एक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली. पूर्ण देशावर किंवा जगावरच झालेली आहे की सध्या पेट्रोलचा तुटवडा सगळ्या देशात आहे. कारण बघताय तुम्ही, इराणमध्ये आणि त्या अमेरिकेत इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. तिथे जे स्टेट ऑफ हॉर्मन्स आहे, तिथून जहाजं येणं बंद झालेलं आहे. तर त्या कारणामुळे तिथं सध्या तेल किंवा बाकीचं कच्चे तेलचे जे आयात होतं ते सध्या सध्या सर्व देशांना तिथून अडचण येते स्टेट ऑफ हॉर्मन्स मधून जहाजं बाहेर काढण्याचं. आता त्याबद्दल नरेंद्र मोदी बोलले की बाबा, जगावर जी परिस्थिती आहे ते आपण पण आपल्या देशात जो खनिज तेलाचं आहे ते आपला तुटवडा होणे, म्हणजे खनिज तेल म्हणजे तेलातले प्रकार आपले पेट्रोल किंवा डिझेल याचा तुटवडा होणे यासाठी ते बोलले की बाबा काटकसर करा, किंवा एक प्रकारचं त्यांनी आपल्याला एक जपून सगळं वापरा असं सांगितलं. तर तेवढं ऐकलं तरी मला वाटलंच होतं, कारण आता हा सगळीकडे टीका होणार. कारण नरेंद्र मोदींनी सांगितले म्हटल्यावर सगळ्या देशातले जेवढे विरोधी पक्ष आहेत ते आणि जेवढे नरेंद्र मोदी विरोध आहेत ते सगळे उठून बसणार आहे. तर सांगायचं कारण असं की आता हा माणूस जितुद्दीन आव्हाड, आता हा आंदोलन तर कसं करतो बघा नरेंद्र मोदींच्या विरुद्ध. 5 ते 10 लाखापर्यंत घोडा असेल, त्या घोड्यावर बसून हा आंदोलन करतोय. म्हणजे गरिबीची थट्टाच करतोय एक प्रकारची. म्हणजे हा गरीब तर कसं म्हणायचं, कारण 10 लाखाचा घोडा घेऊन जर तो आंदोलन करतोय आणि घोड्यावर बसलेलं ते गाढव, एक वेलकम पिक्चर बघितलं तुम्ही? त्या वेलकम पिक्चर मध्ये अनिल कपूर एक बघा चित्र काढतो घोड्यावर गाढव बसलेलं, त्या टाईपचा तो दिसत होता. तर मग अशा प्रकारचं जर तुम्ही राजकारण करत असाल नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या विरुद्ध, एखाद्या चांगला सल्ला ऐकायचा असतो, ते सोडायचं आणि त्याला कसं राजकीय भूमिका किंवा राजकीय वळण कसं द्यायचं हे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पक्षाच्या नेत्याकडून या जितेंद्र आव्हाडकडं शिकावं. आता विरोधी पक्ष दुसरे आहेतच की, असं काय नाही की विरोधी पक्ष फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार चंद्र पक्षांचा तेवढाच फक्त एक पक्ष आहे. शिवसेना आहे, परत काँग्रेस आहे. काँग्रेसमधले नाना पटोले तर म्हणाले हे कशा प्रकारचं ह्यांचं आंदोलन आहे तेच लक्षात येईना त्यांच्या. कारण हा म्हणजे नाना पटोले म्हणाले की हा घोड्यावर आंदोलन करतोय, त्याप्रमाणे म्हणजे कसलं हे आंदोलन हे म्हणायचं. प्रत्येकाला आता जो गरीब आहे त्याला घोडा घेणं होणार आहे का? हा, मग ह्याचं आंदोलन फक्त श्रीमंतांसाठीच आहे म्हणावं लागेल मग. तर सांगायचं काय, नरेंद्र मोदींनी जे सांगितले की सांगितले म्हणजे त्यांनी काय लगेच देशावर आणीबाणीची स्थिती जशी इंदिरा गांधीच्या काळात आली तशी काही येणार नाही. फक्त त्यांनी एक आपल्या पद्धतीने काय थोडंफार देशाला योगदान देता येते का? योगदान म्हणजे आपणच काटकसर केली तर आपलाच पैसा वाचणार आहे. एक आपलंच, तुम्ही जर समजा आता कुठं जवळ कुठं चालला, समजा गाडीवर जात असाल, तर ते थोडंफार चालत गेला 1 किलोमीटर भर, तेवढाच व्यायाम पण होईल आणि तुमचं बचतही होईल, पेट्रोलची बचत, वेळ, आणि तुम्हाला त्यातून थोडंसं उत्पन्न तुमचं वाचेल त्यातनं, म्हणजे उत्पन्नात तुमच्या वाढच होईल त्याच्याबद्दल. तर हे राहिलं कुणीकडे, तर तो जितेंद्र आव्हाड जो आहे तो फक्त त्यातनं राजकारणच काढायला बघतो. आणि त्याचं राजकारण तुम्हाला माहित आहे, फक्त हिंदू मुस्लिम मुस्लिम तुष्टीकरण करायचं. कारण तो निवडून कुठून येतो तुमच्या लक्षात असेल किंवा माहितच आहे तुम्हाला, निवडून येतो तो मुंबईतून.
तिथं कुठला समाज जास्त राहतोय. आणि परत एक मला सांगायचं आहे, आपले चंद्रकांत पाटील जे आहेत ते म्हणले जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर येण्यापेक्षा उंटावर आलं असतं तर लय भारी झालं असतं. कारण ते ज्या समाजाचं जे प्रतिनिधित्व करतात त्या समाजाचं हे म्हणजे त्याचंच ते एक प्रकारचं ते चिन्ह आहे म्हटलं तरी चालेल, किंवा तो प्राणी ते जास्त वापरतात. तर उंटावर आले असते तर चांगले दिसलं असतं. असं एक त्या चंद्रकांत पाटलांनी एक चांगला त्यांना एक राजकीय आहेर चांगला दिलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की बाबा, तुम्ही यातनं राजकारण करू नका. नरेंद्र मोदींनी एक त्यांच्या पद्धतीने एक चांगला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं जर पैसे वाचले तर त्यांना किंवा देशाला त्याचा आधारच होणार आहे. महाराष्ट्राला एक त्याची बचत होऊन आपल्या महाराष्ट्राच्या जे तिजोरी आहे त्याच्यावर जो जास्त बोजा किंवा ताण येणार आहे तो कमी होणार आहे आपल्या एक एक रुपयाने. कारण समजा आता तुम्ही जर ही तेल वाचवलं, डिझेल किंवा पेट्रोल, तर ते वाचणार तेल आपण जे आयात करतोय म्हणजे इकडल्या देशाखंड कुठल्या अ, काय म्हणायचं ते आपले दुबई किंवा अरेबिया देशाकडून अरब राष्ट्र जेवढे आहेत तिकडूनच तेल येतं. त्या साईडने येणारं तेल जे आहे ते आपण जास्त आयात करतोय ते थोडं कमी आयात करता येईल आपल्याला, कारण आपला तेल साठा भरपूर असेल. तर अशा प्रकारे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. आता काही प्रश्न आहेत बरोबर आहेत की बाबा नरेंद्र मोदी थोडेफार वाईट वाटतात की आता त्यांनी जे सांगितले की बाबा काय तर ते म्हणले की थोडीशी काटकसर करा. काटकसर तर समाज करेल. आता पंतप्रधान सांगतायत म्हणल्यावर करणं भागच आहे. मग तो विरोधी पक्ष असो, पक्षातला असं नरेंद्र मोदीला विरोध करणारा असो किंवा नरेंद्र मोदींच्या विचाराचा असो, सगळ्यांनाही करावंच लागणार आहे. पंतप्रधानच आहे, देशाचा विचार करावा लागणार आहे पहिल्यांदा. मग ती परत विरोधी पक्ष किंवा कुठला भाजपचा पक्ष आहे का ती परत बघावं लागेल. कारण देशाचा विचार हा पहिला घ्यावा लागेल आपल्याला. तर अशा प्रकारे एक सांगणं होतं. आणि दुसरं म्हणजे नरेंद्र मोदींनी जे सांगितले बाबा तेल, आता तेल हा खाद्यपदार्थ आहे, म्हणजे खाद्यतेल हा आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीत लागणारा आहे. त्याबद्दल जरा थोडस नरेंद्र मोदींनी तेवढे एक सांगायला नको होतं. बाकीचे जे आहे बाबा पेट्रोल किंवा डिझेल हे लागणारे वस्तू नाही, आपण काटकसर करू शकतो. पण खाद्यतेल जे आहे ते लागणारी वस्तू आहे. ती कशी आता समजा एक पळी तेल जर भाजीला लागत असेल तर त्यात अर्धा पळी तेल तर ती भाजी म्हणजे तेवढी काटकसर काय कामाची होणार आहे. तर खाद्यतेल जे आहे ते फक्त महाग होणे एवढे एक आपले नरेंद्र मोदीला सांगणं आहे आपल्या माध्यमातून. आणि हे जे असे जे माकड चाळे करतात हे जितू आव्हाडासारखे, तर त्याच्याकडे आपण काही लक्ष देण्याची काही गरज नाही. कारण हे असे माकड चाळे करणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. अजून एक आहेत पण आपण सध्या त्यांच्यावर बोलणार नाही. पत्रकारही असे आहेत की एकच बाजू घेतात. भलं नरेंद्र मोदीने काही चांगलं काम केलं तरी त्यातून कसं आपण त्या मोदींचं वाईट त्यातनं वाईट कसं काढायचं हेच बघतात. कारण त्यांची एक विचारधाराच अशी आहे की फक्त भाजपाला विरोध करायच्या नादात हिंदूंना कसा विरोध होईल हे त्यातनं बघतात. ते हिंदू द्वेष खूप म्हणजे वाढलेला आहे. आणि हिंदू समाजात कसं जाती जातीत कसं भांडणं लावायचा किंवा जाती जातीत कसा द्वेष निर्माण करायचा हेच बघणारे लोक जास्त आहेत. तरी जरा तब्येत खराब आहे. पण सध्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की अशा भूलथापांना किंवा असं जे आंदोलन करतात माकड चाळीस म्हणून आंदोलन म्हणण्यापेक्षा नरेंद्र मोदीच्या विरुद्ध किंवा आपल्या सरकारच्या विरुद्ध, तर अशा जे माकड चाळे आहेत असे करून काय उपयोग होणार नाही. जे नरेंद्र मोदींनी सांगितले ते आपल्याला 100% मान्यच करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने चालावं लागेल. तर एवढं बोलून थांबूया. कारण हे असे रोज उद्या एखादा व्हिडिओ आपल्याला बघता येईल असंच कोणतरी असंच काहीतरी करणार आहे आंदोलन. तर अशा प्रकारे. आणि राज ठाकरे बद्दल एक सांगायचंय. राज ठाकरे म्हणतायत मोदींनी एखादा काय म्हणतात त्याला एखादा चांगला माणूस हे करून ठेवावं की जेणेकरून त्यांना व्यवहाराबद्दल सांगा. अरे नरेंद्र मोदी स्वतः
एक प्रकारचं टेक्निशियन आहे किंवा ते स्वतः ते त्यांचा उद्योगच ते होता. चहा पाण्यापासून ते बघत आलेले आहेत. त्यांना सांगायची गरज नाही. लहान लहान उद्योगापासून त्यांना काय सांगायची गरज पडणार आहे आपल्याला. तर राज ठाकरेंना बी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की राज ठाकरे तुम्ही काय विरोध करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.